कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हिचे मी ना तुम्हाला सांगू शकत नाही मला किती आनंद झाला। फायनली माझ्या रेवचं लग्न होते आणि तेही तिचं ज्या मुलावर प्रेम आहे ना त्याच्याशीच। आता सगळं नीट होणार आहे आणि त्यांचा संसार पण एकदम सुखाचा होणार आहे। बरं चला आपण जाऊया। लीला, तुझी मावशी आहे तुला प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवरून इतकं ब्लेम करते, इतकं बोलते, सतत तुझं कंपॅरिझन रेवती बरोबर करते आणि तरीही तू रेवतीवर इतकं प्रेम करतेस। तुझ्या जागी एखादी दुसरी मुलगी असती तर तुझ्या मावशी आई आणि रेवतीबद्दल ग्रजेस ठेवले असते तिने। बट लुक ॲट यू, तू किती आनंदात असतेस। इतक्या मोकळ्या मनाची आणि इनोसंट पार्टनर मला कुठे भेटली असती। बाबा, मावशी आई, एजे अहो येताय ना? बाबा माय गॉड, आले का? अरे लीला, नमस्कार। नमस्कार एजे। मला खात्री होतीच आज तुम्ही यालच। शेवटी रेवू तुमची बहीणच आहे, त्यामुळे तिच्या आनंदासाठी तुम्ही तिचं लग्न थाटा माटात लावून देणार याची खात्रीच आहे मला। मावशी आई अगं काय मावशी आई, अगं सख्या बहिणी इतकंच प्रेम करतात एजे रेवूवर, त्यामुळे ते लहान बहिणीचं लग्न असं काही साधेपणाने करू देतील माहितीये मला। एजे मला काय वाटतं माहितीये का, मोहिते, मला जरा रेवतीशी बोलायचं होतं। हो का? नाही म्हणजे रेवूशी का बोलायचं? नाही, मला बोलायचं आहे का घरात ती? प्लीज बोलवा। हो हो। रेवू, रेवू, अगं एजंट तुझ्याशी काहीतरी बोलायचंय। ये ये बाहेर ये लवकर। या ना, बसा। रेवती, तुला माहितीये की मी तुला मनापासून माझी बहीण मानलंय, पण अनफॉर्च्युनेटली त्या दिवशी लग्नाचे काही निर्णय घेताना तुझं ओपिनियन घेतलं नाही। तर आता विचारतोय, तू या अरेंजमेंट मध्ये खुश आहेस ना? एजे असं का म्हणताय तुम्ही? काय झालंय? नाही, म्हणजे तुझ्या काही एक्सपेक्टेशन्स असतील तर तू मला आत्ता सांगू शकतेस। हो हो रेवू, हो सांग, मन मोकळेपणाने बोला, अगदी एजेच आहेत। एजे मला माहितीये मी तुमच्याशी फ्रीली बोलू शकते, पण खरंच मला माझं लग्न असंच हवं होतं आणि मला माझ्या लग्नाकडनं फक्त एकच अपेक्षा होती की सगळ्यांनी माझ्या लग्नात आनंदात असावं। आणि दुर्गा मॅडमनी लग्नाला परवानगी दिल्यावर माझी ती इच्छाही पूर्ण झाली। आता बस, मला अजून काहीच नकोय। गुड टू नो दॅट। विश्वा, येस सर। सगळ्या वेंडर्सना ऍडव्हान्स पेमेंट करून टाक आणि त्यांना सांग की आता लग्नाची तयारी सुरू करा। येस सर। ये बस। ते मी जरा आलेच, काम आहे। लीला ये जरा येतेस का, काम आहे माझं, आले हा। आलेच।
काय ग मावशी? काय सांगितलं होतं मी तुला? काय सांगितलं होतं? माझ्या रेऊचं लग्न थाटामाटात व्हायला हवं सांगितलं होतं. मग तरी मूग घेऊन का गप्प बसली होतीस? हा, का बोलली नाहीस? का बोलली नाहीस? मावशी, मी कुठे रेवच म्हणाली नाही एजेंना. तू बोल. स्वतःचं लग्न केलंस ना थाटामाटात? हा? आणि बहिणीचं लग्न हे इथे असं बाहेर अंगणात लावणार आहेस? अगं मावशी, पण ते माझं लग्न कुठे होत? मग काय झालं? एजंटचं लग्न झालं ना, त्यांचंच होतं ना लग्न. पाण्यासारखा पैसा खर्च केला. काय तो हॉल, काय ते झुंबर, केवढी ती माणसं. ही माणसांना जेवणावळी होत्या, गिफ्ट काय दिले. पाण्यासारखा पैसा खर्च केला. स्वतः तर म्हणत असतात, यश आमचाच मुलगा आहे, आमच्याच घराचा आहे. मग केला त्याच्या लग्नासाठी थोडा खर्च, तर काही फरक पडणार आहे? केले असते 1-2 कोटी खर्च माझ्या रेऊच्या लग्नासाठी, तर ह्यांच्या खजिन्याला काय भोग पडणार होतं? तुला काही कमी पडणार होतं अगं? पण नाही, तुला कसा लहान बहिणीचा विचार येईल? स्वार्थी. काय झालं माहितीये ना, हे तुझ्याशी प्रेमाने वागते ना मी, म्हणून माझं म्हणणं ना मनावर घेत नाहीस. तुला त्या खोलीत नेऊन आहे ना नुसत्या चिठ्ठ्या लिहायला नाही पाहिजे होत्या, चटके द्यायला हवे होते. मला मान्य आहे मावशी, आपलं रेवचं लग्न असं थाटामाटात व्हायला हवं, पण रेवची स्वतःचीच अशी इच्छा नाही. आणि हे बरोबर आहे की एजंटचे थोडे पैसे खर्च झाले म्हणून त्यांचं काही कमी होणार नाही. पण ह्या सगळ्यात मी बाबांचा स्वाभिमान नाही ना दुखावला जाऊ देऊ शकत. हे घ्या याचे. अगं बाई, बिस्किट आणायची राहिली, आले आले. हा, तू भी करस. ये बस आणि चहा पे. आओ ती काय येतच असते अधून मधून. ती राहू देत, तुम्ही घ्या, हे घ्या. सुरू करा. लीला बस. कम. मी ताईसाठी चहा आणते. नाही, तू ही बस. ह्याला म्हणतात भुरका. भुरका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.